सांगलीतील रस्त्यावर हातगाडी उभारून अशुद्ध पाण्यापासून बनवलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांना थंड पेयातून दिला जातोय। याकडे अन्न व औषध विभागाचं दुर्लक्ष असल्याने भेसळयुक्त शीतपेय विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर बर्फ फेकून अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर उत्तम मोहिते यांनी म्हटलंय की सांगली शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे। उन्हामुळे हैराण नागरिक थंड पेयासाठी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या हातगाड्यांवर लिंबू सरबत, कोकम सोडा अशी शीतपेय सेवन करतात। परंतु याच हातगाड्यांवर शीतपेय बनवताना वापरण्यात येणारा बर्फ हा अशुद्ध पाण्याचा असून त्यामध्ये केमिकलचा वापर केल्याचं समोर येतं। अशी शीतपेय सेवन केल्यानंतर अनेकांना शारीरिक त्रास जाणवतो। याबाबत तोंडी व लेखी निवेदन अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री समुद्रे यांच्याकडे दिले आहे, तर याकडे जाणीवपूर्वक अधिकारी डोळेझाक करत आहेत। भेसळयुक्त शीतपेय व बेकरी व्यावसायिकांशी मोठ्या आर्थिक तडजोडी करून मानवी जीवनाशी खेळणारा व्यवसाय करणाऱ्यांना आयुक्त श्री समुद्रे पाठीशी घालतात। तेव्हा आयुक्त समुद्रे यांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सर्व प्रकारच्या संपत्तीची आयकर, लाचलुचपत व ईडी मार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी युवक राज्याध्यक्ष माननीय राज लोखंडे सर, महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश चौगुले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे, चित्रपट आघाडीचे महावीर चंदन शिवे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदने, युवक जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब बडेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ केदार, इम्रान शेख, अर्जुन मोहिते, राम लोंढे, सचिन मोरे, सागर कांबळे, पिलू वारे, सनी लिगाडे, वैभव कोल्हे, बंडू मोरे, अक्षय चौगुले, कुलदीप वारे, अबुजर नदाफ, रोहित म्हैसाळे, प्रवीण मामा लोंढे, गणेश वारे, कुलदीप वारे, अमर लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चावेळी उपस्थित होते।